विदर्भ की राजनीति में आज बड़ा राजनीतिक बदलाव देखने को मिला। शिवसेना के पूर्व विधायक बलिराज सकर ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर नई राजनीतिक चर्चा को जन्म दिया। सिर सकर ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पिछले 9 वर्षों में राज्य में जो उल्लेखनीय विकास कार्य किए हैं, उसी पर विश्वास प्रकट करते हुए उन्होंने भाजपा की सदस्यता ग्रहण की है। भाजपा में प्रवेश के बाद उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के प्रयासों से नलगंगा प्रकल्प के माध्यम से किसानों तक सिंचाई का पानी पहुंच रहा है, जिससे कृषि क्षेत्र में बड़ा परिवर्तन आया है। उन्होंने कहा कि विकास भारती के इस प्रवास को आगे ले जाने के लिए उन्होंने भाजपा में शामिल होने का निर्णय लिया है। सिरसकर के प्रवेश को भाजपा नेताओं ने घर वापसी बताते हुए स्वागत किया। उनका मानना है कि सिरसकर के आने से विदर्भ और महाराष्ट्र में पार्टी की स्थिति और मजबूत होगी। राजनीतिक जानकारों के अनुसार आगामी चुनावों के संदर्भ में यह कदम भाजपा के लिए महत्वपूर्ण साबित हो सकता है। काय सांगणार, आज तुम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे, नेमकं काय कारण? नेमकं कारण असं आहे की या विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आपण जर पाहिलं तर 80 वर्षाचा कार्यकाल झाला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 आणि 5 8 आणि हे 1 वर्ष 9 वर्षामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी विदर्भाचा जो विकास केला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या विश्वासापोटी लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या विदर्भामध्ये नळगंगा ते आपल्या याच्यापर्यंत म्हणजे जालन्यापर्यंत जे काही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, हा प्रकल्प खऱ्या अर्थाने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी होत आहे। शेतकऱ्याला प्रत्येक धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे, हे शेतकऱ्यांची भूमिका आहे। आणि म्हणून या महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांनी जर पाहिलं तर या साधारणतः 4 ते 5 महिन्यापासून प्रवेशाचा खूप एक झपाटा लावलेला आहे। आणि मी तर पूर्वी त्या ठिकाणी भाजपमध्येच होतो। इलेक्शनच्या वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ सोडला नाही, म्हणून त्या ठिकाणी मी सेनेकडून त्या ठिकाणी लढलो। पुन्हा आज त्या ठिकाणी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश त्या ठिकाणी केला। आमचा विश्वास आहे की मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत ते विदर्भावर प्रेम करतात। उदाहरणार्थ जर पाहिलं तर आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आमचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय रणधीर भाऊ आहेत, आमचे अकोल्याचे खासदार आहेत, आणि सर्व जी टीम आहे त्या विदर्भातली, प्रत्येक विदर्भातल्या माणसाला न्याय भेटला पाहिजे, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रवेश घेतलेला आहे। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? परिस्थिती आहे तर शक्य आहे।